आणि त्यांना शुभेच्छा देतो 75व्या वाढदिवसानिमित्त. ऍक्च्युली त्याने हॅलो 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 ऐकू येत आहे? कट करून टाकलं तरी चालेल आणि ट्रिपल थोडा कमी कर, शार्पनेस. मला हे सरप्राईज आहे. मी आता बसलोय, मला विश्वास बसत नाही की मी इथे बसलोय आणि एवढे लोक समोर बसलेत. आणि आमचं जरा वेगळंच बोलणं चाललं होतं. नाईक म्हणाले होते की आपण रियाज करायचा, घरी बसायचं आहे, काही लोक असतील ऐकायला वगैरे वगैरे. तर मला आधी सगळ्यांची तुमची मी क्षमा मागतो की मला खूप उशीर झाला यायला. थोडा होता प्रॉब्लेम, एके ठिकाणी एका कार्यक्रमावर अडकलो होतो. 6:30ची वेळ होती आपली. तर व्हेरी सॉरी. तर तुम्ही एवढा वेळ थांबलात आणि खरोखरच. आणि फक्त मी प्रयत्न करतो. आज खूप थकायला झाले. 2 दिवस एक परीक्षणाला गेलो होतो दोन ठिकाणी. आज तर ते लांबलं, अननेसेसरीली लांबलं. काय वेगळा प्रॉब्लेम होता, पण त्याच्यामुळे मला ते खूप थांबून राहायला लागलं आणि लवकर यायचं ते राहून गेलं सगळं. थांबलं नाही ना? तर पुन्हा एकदा नाईकांना शुभेच्छा देऊन थोडं प्रयत्न करू करतो. श्रीनिवास बस विलंबितचं जर थोडं चालेल ना? बरं तुला काय काय ऐकायचं, काय काय गायचं? शास्त्रीय चालेल ना? कारण मी जरा रियाज करण्यासाठी आलो होतो. काय मला कल्पना नाही. थोडा कोरिया कल्याण गातो, चालेल का? चालेल. बघूया आवाज कधी लागेल सांगते. सॉरी. खरं स्वरांची मजा ही विलंबित ख्यालातच असते. आपण सगळ्यांना माहितीच असते. स्वर लावून गाणं आणि मजा घेणं स्वरांची असते. जर जास्त लांबलं तर आपण कमी करू.